हॅलो स्टुडंट. तर भावना आता आपण प्रिव्हियस लेक्चरला त्या ठिकाणी आपण ॲक्युरेसी मेजरमेंट आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं, डेविएशन वगैरे ते आपण रिलेटिव्ह एरर या गोष्टी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. आता आज आपल्याला पाहायचं आहे सिग्निफिकंट फिगर्स. सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे नेमकं काय आणि रूल्स फॉर डिसाइडिंग सिग्निफिकंट फिगर. म्हणजे सिग्निफिकंट फिगर ठरवण्यासाठी काही ठराविक रूल्स आहेत, ते रूल्स आपल्याला या ठिकाणी आज पाहायचे आहेत. आणि नेमकं सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय हे आपल्याला आज या ठिकाणी पाहायचं आहे. तर बाळांनो, सिग्निफिकंट फिगर पाहत असताना सुरुवातीला आपल्याला अनसर्टेनिटी आणि सर्टेनिटी ह्या दोन गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. सर्टन व्हॅल्यू आणि अनसर्टन व्हॅल्यू ह्या ज्या दोन गोष्टीवरतीच आपली ही जी सिग्निफिकंट फिगर आहे ही सिग्निफिकंट फिगर डिपेंड असते. मग बाळांनो, सिग्निफिकंट फिगर कशी डिसाईड करायची याचे रूल्स आहेत, पण त्याच्या अगोदर सर्टन आणि अनसर्टन व्हॅल्यू म्हणजे काय हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल पेपर करता त्यावेळेस तुम्हाला ब्युरेटमध्ये ज्यावेळेस टायट्रेशन करायचं असतं, टायट्रेशन करत असताना मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलंय की ब्युरेट हे 25 ml असतं. ओके. आणि त्या ब्युरेटचा असणारा जो लिस्ट काउंट आहे तो लिस्ट काउंट किती असतो? 0.1 एवढा त्याचा काय असतो? लिस्ट काउंट असतो. मग बाळांनो, ज्यावेळेस आपण रिडिंग मेजर करतो म्हणजे टायट्रेशन सुरू करतो आणि रिडिंग घेतल्यानंतर समथिंग रिडिंग आपल्या काय येतील, समजा 10.2 असेल, 10.1 असेल. ओके. अशा पद्धतीनं काय असतात आपल्या त्या रिडिंग्स त्या ठिकाणी येतात. ओके. मग बाळांनो, याच्यामध्ये आता सर्टन व्हॅल्यू कोणती आणि अनसर्टन व्हॅल्यू कोणती? तर ही जी 10 आहे ही 10 म्हणजे आपली आहे सर्टन व्हॅल्यू, सर्टन व्हॅल्यू. आणि हा जो 2 आहे, पॉईंटच्या पुढची जी व्हॅल्यू आहे 2 ती असते अनसर्टन व्हॅल्यू. अनसर्टन व्हॅल्यू असं आपण त्याला म्हणतो. तर आता का, तर बाबा ही जे 10 आहे, ओके, 10 म्हणजे ही जी सर्टन व्हॅल्यू ती सर्टन व्हॅल्यू चेंज होत नाही. ही जी 0.2 आहे त्याच्यामध्ये एरर असतो. तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण झालेलं आहे एरर ॲनालिसिसमध्ये. 0.2 आहे ते काय असतं, चेंज होते. चेंज होते म्हणजेच काय होतं, ज्यावेळेस आपण 3 वेगवेगळे रिडिंग घेतो, ओके, आपल्याला ॲक्च्युअल रिडिंग त्या ठिकाणी काढायची असते, त्यावेळेस 3 रिडिंग घेत असताना एक आपली 10.2 येईल, एक 10.1 येईल किंवा दुसरी 10.2 येईल. म्हणजेच आता या रिडिंगमध्ये काय झाले बघा, 10 ही व्हॅल्यू चेंज होते का? ती व्हॅल्यू चेंज होत नाही. व्हॅल्यू चेंज कोणती होते? पॉईंटच्या पुढची आहे का नाही, पॉईंटच्या पुढची 0.2चं पुढची रिडिंग किती आली आपली? 0.1 म्हणजे -1 काय झाली, कमी झाली. पुढची व्हॅल्यू किती आली? 0.2 आली. म्हणजे याच्यापेक्षा +1 काय झाली, ती इन्क्रीज झाली, वाढली. म्हणजेच काय, याच्यामध्ये बदल दाखवत आहे का नाही, हे बदलते व्हॅल्यू. जसं आपण रिडिंग घेऊ तसं फक्त ही जी 10 ही जी व्हॅल्यू होती 10 चेंज होते का नाही, 10 पॉईंट म्हणजे पॉईंटमधली जी व्हॅल्यू होती काय होते, चेंज होते. दॅट इज अनसर्टन व्हॅल्यू. म्हणजे जी चेंज होते व्हॅल्यू त्याला काय म्हणतो आपण, अनसर्टन व्हॅल्यू. आणि सर्टन व्हॅल्यू म्हणजे काय, ॲज इट इज तशीच राहते. 10 पॉईंटच आपलं काय येतं, ॲन्सर येतं किंवा जे रिडिंग आहे ते 10.2 तर येईल, 10.1 तर येतं किंवा 10.2 तर येतं. फक्त 10च असं नाही, जे आपल्याला दिलेलं सॅम्पल असेल त्याच्यावरती डिपेंड असतं ते रिडिंग किती येईल. 9 सुद्धा असू शकतं, 9.4 असू शकतं, 9.5, 9.4 असं एखाद्या सॅम्पलचं रिडिंग येईल. मग याच्यामध्ये 9 ही काय झाली, सर्टन व्हॅल्यू झाली. आणि 0.4, 0.5 ही काय झाली, अनसर्टन म्हणजे ती चेंज होते. पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही रिडिंग घेताय त्यावेळेस किती रिडिंग आले, 9.4 आले. दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही रिडिंग त्या ठिकाणी घेताय त्यावेळेस 9.5 आले. म्हणजे 9 ही सर्टन व्हॅल्यू चेंज होत नाही, ॲज इट इज तशीच असते. पण ही जी अनसर्टन म्हणजे जी व्हॅल्यू चेंज होते म्हणूनच तिला काय म्हणतोय आपण, अनसर्टन व्हॅल्यू असं त्या ठिकाणी म्हणतो, पॉईंटच्या पुढची. आणि पॉईंटच्या अलीकडची जी मेन व्हॅल्यू आहे दॅट इज सर्टन, जी अनचेंज असते म्हणून तिला सर्टन व्हॅल्यू असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. मग हेच सर्टन अँड अनसर्टन व्हॅल्यू ह्या सिग्निफिकंट फिगरसाठी उपयोगी असतात. म्हणजेच सिग्निफिकंट फिगर्स डिपेंड्स ऑन सर्टन अँड अनसर्टन व्हॅल्यूज. लक्षात आलं? सर्टन व्हॅल्यू कशाला म्हणायचं, अनसर्टन व्हॅल्यू कशाला म्हणायचं, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की जो ॲक्च्युअल सिग्निफिकंट फिगर आहे तो ॲक्च्युअल सिग्निफिकंट फिगर कशावरून आपण डिसाईड करतो आहे का नाही. का कोणते पण अंक घेतले आणि त्याला आपण सिग्निफिकंट फिगर म्हटलं असं होऊ शकतंय का? अजिबात नाही. ओके. म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी रूल्स असणार आहेत. मग ते जे रूल्स आहेत ते रूल्स आता या ठिकाणी आपण बघणार आहोत. ओके. तर बघा, याच्यामध्ये आता सिग्निफिकंट फिगरसाठी पहिला रूल काय सांगतोय, सिग्निफिकंट फिगर डिसाईड करताना काय म्हणतंय, ऑल नॉन झिरो डिजिट्स
आर सिग्निफिकंट. बघा सिग्निफिकंट फिगर कशाला म्हणायचं, जे ऑल नॉन झिरो फिगर्स आहेत किंवा जे डिजिट्स आहेत त्याला काय म्हणायचं, सिग्निफिकंट म्हणायचं. म्हणजेच जे 1 ते 9 1 to 9 मध्ये जेवढे डिजिट्स आहेत ते सगळे काय झाले, सिग्निफिकंट झाले. ओके, लक्षात येते का. म्हणजे 0 सोडून बाकीचे जे फिगर्स आहेत ते काय आहेत, आपले सिग्निफिकंट फिगर्स आहेत. 1 ते 9 सोडून दुसरा कोणी काय शोध लावलाय का, नाही लावला आहे का नाही, अजून तर कोणी लावलेलं नाही. 1 ते 9 डिजिट्स आहेत आहे का नाही. मग त्याच्यापासून वेगवेगळे व्हॅल्यूज त्या ठिकाणी तयार होतात. म्हणजे 1 to 9 मध्ये जेवढे डिजिट्स आहेत त्याला ते सर्व काय आहेत, सिग्निफिकंट फिगर आहेत. ओके, म्हणजे 0 सोडून राहिलेले बाकीचे जे आहेत ते काय आहेत, सिग्निफिकंट फिगर्स आहेत. ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. मग त्याच्यासाठी एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघितलं, 127.34. आता ही तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, 127.34. मग तुम्हाला विचारलं, सांगा बाळांनो याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत, हाऊ मच सिग्निफिकंट फिगर्स आर प्रेझेंट इन दोज व्हॅल्यू. काय सांगणार मग तुम्ही, दिलेल्या या व्हॅल्यूमध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत. पहिल्या रूलनुसार काय सांगतोय आपण, 0 सोडून बाकीचे जे सगळे डिजिट्स आहेत ते काय आहेत, सिग्निफिकंट फिगर्स आहेत. मग आता इथं काय विचारले म्हणतोय मी, किती आहेत विचारले आहे का नाही. मग 127 पॉईंट आला की म्हणणार, त्याचं काय आपल्याला देणं घेणं नाही. टोटल आता इथं जर सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत विचारल्या तर 5 आहे का नाही. 1 2 7 म्हणजे 1 2 3 4 आणि 5 म्हणजे टोटल सिग्निफिकंट फिगर या व्हॅल्यूमध्ये किती आहेत, 5 सिग्निफिकंट फिगर इन दोज व्हॅल्यू आहे का नाही. या व्हॅल्यूमध्ये टोटल सिग्निफिकंट फिगर किती आहेत, 5 एवढ्या सिग्निफिकंट फिगर्स आहेत. लक्षात येते. मग नेक्स्ट रूल काय सांगतोय, ऑल झिरोज. आता पहिल्या रूलमध्ये काय सांगितलं होतं बघा बाळांनो, 0 सोडून जेवढे डिजिट्स येतात ते काय आहेत म्हणून सांगितलं होतं, सिग्निफिकंट फिगर्स आहेत. सेकंड रूल काय सांगतोय, ऑल झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. म्हणजे आता बघा इथं सुरुवातीला काय म्हणतोय, 0 सोडून बाकीचे जेवढे डिजिट्स आहेत ते काय कन्सिडर करतो आपण, काय म्हणतो, सिग्निफिकंट फिगर्स आहेत. पण ज्या वेळेस 0 हा 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये येतोय, लक्षात येते, म्हणजे 1 ते 9 यांच्यामध्ये ज्यावेळेस 0 येतोय, 1 ते 9 या संख्येच्या मध्ये ज्यावेळेस 0 ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्या फिगरला आपण सिग्निफिकंट फिगर म्हणावं लागतं किंवा सिग्निफिकंट फिगर त्या ठिकाणी आपण ती कन्सिडर त्या ठिकाणी करतो 0ला. किंवा ज्यावेळेस 0 हा 2 नॉन डिजिट व्हॅल्यूच्या मध्ये किंवा 2 नॉन डिजिट्स किंवा नॉन झिरो डिजिट्स त्याच्यामध्ये येईल त्यावेळेस त्या व्हॅल्यूला आपण सिग्निफिकंट फिगर असं म्हणतो. आता एक्झाम्पल इथं घेतले बघा, 120.007 120.007 जेम्स बॉन्ड आहे का नाही, 007. तर आता या व्हॅल्यूमध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत विचारलं तर काय सांगणार तुम्ही, या रूलनुसार. आता खाली आपण काय म्हणतोय बघा, आता इथं 0 कुठं आलंय, ही एक नॉन झिरो डिजिट आहे, ही एक नॉन झिरो डिजिट आहे, या दोन्हीच्या मध्ये 0 आलेत म्हणजे हे 0 सिग्निफिकंट फिगर म्हणून त्या ठिकाणी आपण ग्राह्य धरायचे. लक्षात येते, नॉन झिरो डिजिटच्या मध्ये असल्यानंतरच काय करायचे, ते सिग्निफिकंट फिगर आहेत असं म्हणायचं. मग या दिलेल्या व्हॅल्यूमध्ये किती नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आहेत, 1 2 3 4 5 6 म्हणजे टोटल नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आले इथं, 6 सिग्निफिकंट फिगर. ओके, टोटल आता याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आल्या, 6. का 6 आल्या, आपण काय म्हणतोय 0 ही सिग्निफिकंट फिगर नाही, पण जर 0 ही जर नॉन झिरो डिजिटच्या मध्ये असेल तर ती काय असते, सिग्निफिकंट फिगर त्या ठिकाणी असते. हा झाला आपला सेकंड रूल. नेक्स्ट रूल काय सांगते, झिरोज ऑन दी लेफ्ट साइड. बघा, झिरोज ऑन दी लेफ्ट साइड ऑफ दी फर्स्ट नॉन झिरो डिजिट्स आर नॉट सिग्निफिकंट. म्हणजे ज्या वेळेस 0 हा लेफ्ट बाजूला म्हणजे डाव्या बाजूला असेल कुठं, फर्स्ट नॉन झिरो डिजिटच्या, तर ती सिग्निफिकंट फिगर नसते. लक्षात येते का, 0 जर
नॉन झिरो डिजिटच्या डाव्या बाजूला सुरुवातीला असेल तर त्याला सिग्निफिकंट फिगर कन्सिडर करायचं नाही. आता या ठिकाणी बघा, आता ही एक आपण किंमत घेतली 0.025 आहे का नाही. मग या ठिकाणी आता या व्हॅल्यूमध्ये 0 कुठं आलाय, शे नॉन डिजिट व्हॅल्यू कोणते आहेत, 2 आणि 5 आहे का नाही, नॉन झिरो. मग याच्या लेफ्ट साईडला या ठिकाणी काय आलाय, 0 आलाय. म्हणजेच ही सिग्निफिकंट फिगर आहे का, नाही. ज्यावेळेस नॉन झिरो डिजिटच्या सुरुवातीला 0 जर आला तर सुरुवातीला म्हणतोय तर ती सिग्निफिकंट फिगर नसते. 0 ओके. 0 जर नॉन झिरो डिजिटच्या सुरुवातीला आला म्हणजे डाव्या बाजूला तर ती सिग्निफिकंट फिगर नसते. म्हणजे दिलेल्या व्हॅल्यूमध्ये टोटल सिग्निफिकंट फिगर किती आहेत, 2च आहेत. कोणकोणत्या, 2 आणि 5. 2 सिग्निफिकंट फिगर ओके. म्हणजे दिलेल्या ह्या व्हॅल्यूमध्ये 0.025 मध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत, 2च आहेत. का तर नॉन झिरो डिजिटच्या लेफ्ट साईडला आहेत, सुरुवातीला आहेत. म्हणून रूल काय सांगतोय की त्या नॉन सिग्निफिकंट फिगर आहेत. म्हणजे 0 ही सिग्निफिकंट फिगर याच्यामध्ये नाही. नेक्स्ट काय सांगते पुढचा रूल, झिरोज ॲट दी एंड ऑफ नंबर आर सिग्निफिकंट. 0 जर नंबरच्या एंडला किंवा ज्या नॉन झिरो डिजिटच्या नंतर जर 0 आला तर तो काय म्हणतोय आपण, सिग्निफिकंट फिगर आहे. सिग्निफिकंट फिगर आहे नंतर आला तर. पण कसा, इफ दे आर राईट साइड ऑफ दी डेसिमल पॉइंट. बघा काय सांगतोय, जर नॉन झिरो डिजिटच्या नंतर 0 आला तर तो सिग्निफिकंट फिगर असतो. पण केव्हा असतो, तो डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला, म्हणजे पॉईंटच्या राईट साईडला तो 0 असला पाहिजे तरच तो सिग्निफिकंट फिगर म्हणून आपण त्या ठिकाणी कन्सिडर करतो. लक्षात येते का. नॉन डेसिमलच्या नंतर आलाय मान्य आहे, पण कसा पाहिजे, डेसिमलच्या राईट साईडला पाहिजे, डेसिमल असला पाहिजे आणि त्याच्या राईट साईडला असला पाहिजे तरच तो काय असतो, सिग्निफिकंट फिगर त्या ठिकाणी असतो. मग बाळांनो आता या ठिकाणी बघा, जर आता आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल जर त्याचं पाहायचं असेल तर आपण काय करू शकतोय, 4.0 असं जर घेतलं आपण बरं का, 4.0 तर ह्या दिलेल्या व्हॅल्यूमध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आहेत म्हणून सांगू शकताय तुम्ही, 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत आहे का नाही. 2 सिग्निफिकंट फिगर कशामध्ये, 4.0 मध्ये. 0 कुठं आलाय, डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला आलाय, म्हणून ही सुद्धा काय आहे, सिग्निफिकंट फिगरच आहे. 4 तर आहेच, 4 आणि 0 म्हणजे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती झाल्या, 2 झाल्या. पण जर डेसिमल पॉईंट नसेल तर बघा, टर्मिनल झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. म्हणजे जर टर्मिनललाच फक्त 0 आला, तिथं डेसिमल पॉईंट आलाच नाही तर मात्र ती 0 ही सिग्निफिकंट फिगर नसते. हे जर फक्त जर 40च असं लिहिलं तर याच्यामध्ये ही 0 ही सिग्निफिकंट फिगर नाही. मग याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत, नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स 1, एकच सिग्निफिकंट फिगर आहे ओके. तसंच आता इथं 400 घेतलं, याच्यामध्ये पॉईंट आहे का, नाही, डायरेक्ट काय आहे 400. याच्यामध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आहेत म्हटलं तर काय म्हणणार तुम्ही, एकच आहे. 0 टर्मिनलला आलाय, एंडला आलाय, नॉन डेसिमलच्या व्हॅल्यूच्या पुढं आलाय, पण तिथं डेसिमल पॉईंट आहे का, नाही, म्हणून तो 0 हा नॉन सिग्निफिकंट 0 आहे. म्हणजेच या व्हॅल्यूमध्ये सुद्धा किती आहेत सिग्निफिकंट फिगर, एकच आहे, 1. देर आर ओनली 1 सिग्निफिकंट फिगर ओके. म्हणजे या व्हॅल्यूमध्ये फक्त एकच सिग्निफिकंट फिगर आहे. कोणता, तो म्हणजे 4 हा एकच काय आहे, सिग्निफिकंट फिगर आहे. नेक्स्ट काय म्हणते, इन नंबर रायटिंग सायंटिफिक नोटेशन. ज्यावेळेस आपण नंबर सायंटिफिक नोटेशनमध्ये लिहितो त्यावेळेस त्यामध्ये असणारे जे ऑल डिजिट्स आहेत ते काय असतात, सिग्निफिकंट फिगर्स असतात. फॉर एक्झाम्पल इथे घेतले आपण 2.035 × 10⁻². आता ही काय केलं आपण, रिड्यूस करून लिहिलेली आहे का नाही. सायंटिफिक नोटेशनमध्ये आपण ही व्हॅल्यू लिहिली आहे. म्हणजेच याच्यामध्ये टोटल सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत, 4. 1 2 3 4. देर आर 4 सिग्निफिकंट फिगर प्रेझेंट इन दोज सायंटिफिक नोटेशन आहे का नाही. याच्यामध्ये 4 सिग्निफिकंट फिगर्स त्या ठिकाणी आहेत. म्हणजे बघितलं का काय रूल्स आहेत, सिग्निफिकंट
फिगर केव्हा म्हणायचं किंवा सिग्निफिकंट फिगर कशी असते, ज्या वेळेस सिग्निफिकंट फिगर पहिल्यांदा बघा, सिग्निफिकंट फिगर डिसाईड करताना जे नॉन झिरो डिजिट्स आहेत 1 to 9 ते सगळे काय आहेत, सिग्निफिकंट फिगर्स आहेत. पण जर झिरो हा नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आला तर तो काय असतो, सिग्निफिकंट फिगर असतो. तिसऱ्या रूलमध्ये काय सांगते, तर हा जो झिरो आहे तो जर लेफ्ट साईडला असेल, ओके, नॉन झिरो डिजिटच्या जर लेफ्ट साईडला असेल तर मात्र तो सिग्निफिकंट फिगर नसतो. नेक्स्ट रूलमध्ये काय सांगते, जर हा झिरो डेसिमल पॉईंटच्या नंतर असेल, राईट साईडला असेल तर तो सिग्निफिकंट फिगर असतो. पण झिरो हा फक्त जर टर्मिनलला असेल नॉन झिरो डिजिटच्या तर मात्र तो सिग्निफिकंट फिगर नसतो. आणि लास्ट काय सांगतोय आपण, ज्यावेळेस सायंटिफिक नोटेशनमध्ये आपण व्हॅल्यू लिहितो त्यावेळेस त्याच्यामध्ये असणारे डिजिट्स आहेत ते काय असतात, सायंटिफिक फिगर्स त्या ठिकाणी असतात टोटल. ओके, इंटूच्या अलीकडचे जे सगळे आहेत ते काय असतात, त्या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर्स असतात. लक्षात आलं, सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय, त्याच्यानंतर रूल्स फॉर डिसाइडिंग सिग्निफिकंट फिगर हे आपण छानपैकी पाहिलं. आता काय करा, याचा स्क्रीनशॉट घ्या. आता याचे आपण एक 4-5 एक्झाम्पल्स बघू. याचा स्क्रीनशॉट घ्या आता अगोदर. ओके, तर आता आपण याच्यावरती एक्झामला क्वेश्चन कसा असतो ते आपण बघूया या पॉईंटवरती. ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा सिग्निफिकंट फिगर्स छानपैकी आपण आता घेतलेलं आहे. तुम्हाला हे एक्झामला याच्यावरती क्वेश्चन्स ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारला जाऊ शकेल किंवा विचारला जातोच 100%. ओके, त्याच्यामुळे हे सिग्निफिकंट फिगर्स तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत. तर आता तुम्हाला जर क्वेश्चन जर एक्झामला असेल तर काय विचारला जातो, तर हाऊ मेनी सिग्निफिकंट फिगर्स आर प्रेझेंट इन द फॉलोविंग मेजरमेंट ऑर फॉलोविंग रिझल्ट्स ऑर फॉलोविंग व्हॅल्यूज. अशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हाऊ मेनी सिग्निफिकंट फिगर्स प्रेझेंट इन दी फॉलोविंग मेजरमेंट ऑर फॉलोविंग रिझल्ट. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला मग दिलं जाईल 4.065 ही समजा फिगर दिली आणि या फिगरमध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता याच्यामध्ये झिरो सोडून बाकीच्या सिग्निफिकंट फिगर्स असतात, मान्य आहे. फक्त झिरोसाठी काय रूल आहे, तर झिरो हा जर सुरुवातीला असेल तर तो सिग्निफिकंट फिगर नसतो, टर्मिनलला असेल तर नसतो. पण ज्या वेळेस इन बिटवीन नॉन झिरो डिजिट्सच्या मध्ये तो असेल त्यावेळेस मात्र तो काय असतो, सिग्निफिकंट फिगर असतो. मग या दिलेल्या व्हॅल्यूमध्ये किती नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आहेत, 1, 2, 3 आणि 4. देर आर 4 सिग्निफिकंट फिगर्स. ओके, नेक्स्ट जर तुम्हाला विचारलं 0.32 0.32 याच्यामध्ये किती नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आहेत, झिरो कुठं आलाय, सुरुवातीला आलाय, मग तो सिग्निफिकंट फिगर आहे का, झिरो सिग्निफिकंट फिगर नाही. मग किती आहेत सिग्निफिकंट फिगर, 1, 2. म्हणजे या ठिकाणी किती सिग्निफिकंट फिगर आहेत, 2च सिग्निफिकंट फिगर्स त्या ठिकाणी आहेत. ओके, मग आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. तुमच्या पुस्तकातलंच एक्झाम्पल घेऊ. 604.0802. ओके, 220 आहे, सॉरी 20. आता याच्यामध्ये बाळांनो किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत. आता काय म्हणतोय, आता बघा रूल्स आणखी एकदा आठवायचे. झिरो सुरुवातीला असेल तर तो सिग्निफिकंट फिगर असतो का, नाही. इन बिटवीन असल्यावर सिग्निफिकंट फिगर असतो, टर्मिनलला असल्यावर सिग्निफिकंट फिगर नसतो. पण जर डेसिमल पॉईंटच्या जर राईट साईडला असेल तर मात्र सिग्निफिकंट फिगर असतो. आता बघा 1,
2 3. आता हे नॉन 0 डिजिटच्या मध्ये 0 आहे म्हणजे हा सिग्निफिकंट फिगर आहे, सिग्निफिकंट फिगर आहे. हा 0 कुठं आला आहे? नॉन 0 डिजिटच्या मध्ये आला आहे का नाही, म्हणजे हा सुद्धा काय आहे? सिग्निफिकंट फिगर आहे. 5 6. आता या 0चं काय करायचं? टर्मिनलला आला आहे. पण कसा आहे? हा जो डेसिमल पॉईंट आहे या डेसिमल पॉईंटच्या कुठं आहे? राईट साईडला आहे, म्हणजे हा सिग्निफिकंट फिगर आहे का? आहे. पॉईंट म्हणजे डेसिमलच्या राईट साईडला असणारा 0 हा सिग्निफिकंट फिगर असतो, म्हणजे हा सुद्धा काय आहे? सिग्निफिकंट फिगर आहे. म्हणजे टोटल व्हॅल्यूमध्ये किती नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर आहेत? टोटल 7 आहे का नाही? 7 सिग्निफिकंट फिगर्स या फिगरमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला आहेत. रूल जर व्यवस्थित केले तर छानपैकी तुम्ही हे सोडवू शकता. आता आणखी एक वेगळं जरा बघू. ज्यावेळेस आपण सायंटिफिक नोटेशनमध्ये ते लिहितोय त्यावेळेस 307.100 गुणुले 10⁵ अशी तुम्हाला फिगर त्या ठिकाणी दिली, तर या व्हॅल्यूमध्ये हाऊ मेनी नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स प्रेझेंट, किती सिग्निफिकंट फिगर्स प्रेझेंट आहेत ते विचारले. आता तुम्ही म्हणणार गुणुले 10⁵ आहे की काय करायचं आहे का नाही? हे काय केलं आपण? रिड्यूस केले त्या ठिकाणी आहे का नाही? सायंटिफिक नोटेशनमध्ये लिहिले. पण ज्यावेळेस सायंटिफिक नोटेशनमधली जी फिगर असते त्या फिगरमध्ये जेवढे नंबर ऑफ डिजिट्स आहेत ते काय असतात? सिग्निफिकंट फिगर्स असतात. म्हणजे इथं 1 2 3 4 5 6 म्हणजे टोटल नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत? 6 सिग्निफिकंट फिगर या व्हॅल्यूमध्ये आहेत. लक्षात आलं? अशा पद्धतीनं सिग्निफिकंट फिगर्स त्या ठिकाणी आपण काय करतो? डिसाईड करतो. मग आता बाळांनो याच्या पुढचा पॉईंट आहे राऊंडिंग ऑफ, आहे का नाही? राऊंडिंग ऑफ, राऊंडिंग ऑफ. आता हे जे राऊंडिंग ऑफ आहे हे राऊंडिंग ऑफ तुम्ही डेलीच्या याच्यामध्ये सुद्धा राऊंडिंग ऑफ आपण करतो, आहे का नाही? जर तुम्ही दुकानात गेला, म्हणजे जनरल सांगतोय, जर तुम्ही दुकानामध्ये गेला आणि तुम्ही एखादी वस्तू घेतली, ती जर वस्तू समजा 217 रुपयाची असेल तर दुकानदाराला काय म्हणता? काय राव 217 रुपये कुठे घेतात काय? राऊंड फिगर करा की, आहे का नाही? राऊंड फिगर करा म्हणजे काय करतो आपण? ते कमी करा म्हणतो, रिड्यूस करा म्हणतो, आहे का नाही? राऊंडिंग ऑफ. त्या ठिकाणी 217चं 200च घ्या म्हणतो. दुकानदार काय म्हणतो? एवढं नाही 215 द्या, आहे का नाही? 2 रुपये तुम्हाला राऊंड फिगर करू, आहे का नाही? तसं राऊंडिंग ऑफ साधारण त्या पद्धतीनं असतं, म्हणजे एवढं कमी होत नाही त्या ठिकाणी, पण एक जनरल तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं राऊंडिंग ऑफ. आपण राऊंड फिगर करा म्हणतो तसं राऊंडिंग ऑफ. मग हे जे राऊंडिंग ऑफ आहे हे राऊंडिंग ऑफ का करायचं रे? ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल कॅरी करतो किंवा ज्यावेळेस कॅल्क्युलेशनचा पार्ट येतो त्यावेळेस मोठमोठे त्या ठिकाणी डिजिट्स संख्या त्या ठिकाणी येत असतात. मग ते आपल्याला रिड्यूस करून त्या ठिकाणी जेवढ्या कमीत कमी डिजिट्समध्ये लिहिता येतील तेवढ्या डिजिट्समध्ये आपल्याला त्या लिहावे लागतात. मिनिमम 4 ते 5 डिजिट्समध्ये आपण त्या ठिकाणी जर एखादा रिझल्ट असेल प्रॅक्टिकलमधलं सांगतोय तर त्या प्रॅक्टिकलमध्ये आपण ते काय करतो? एक 4 ते 5 डिजिट्स यातील एवढीच संख्या त्या ठिकाणी आपल्याला लिहावी लागते. पण ॲक्च्युली कॅल्क्युलेशन करून ती संख्या 8 ते 9 डिजिट्समध्ये आलेली असते किंवा 5 ते 6 डिजिट्समध्ये आलेली असते. मग त्याचं काय करतो आपण? राऊंडिंग ऑफ करतो, आहे का नाही? राऊंडिंग ऑफ करतो म्हणजेच काय करतो? तर बघा बाळांनो, समजा आता आपल्याला या ठिकाणी एखादी व्हॅल्यू तुमची 58 पॉईंट समजा किती घेतली तर 87, ओके, पुस्तकातली अगोदर सुरुवातीला बघू. आणि ह्या व्हॅल्यूचं काय करा म्हटलंय? राऊंडिंग ऑफ करा. राऊंडिंग ऑफ 1 डिजिट किंवा राऊंडिंग ऑफ 2 डिजिट्स असं त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं असतं. मग त्या ठिकाणी आता या डिजिट्समध्ये जर मी सांगितलं राऊंडिंग ऑफ 1 डिजिट्स म्हणजे ह्याच्यातली एक संख्या राऊंड अप करा, काढून टाका, एलिमिनेट करा. पण ती एलिमिनेट करा म्हणजे उचललीन काढून टाकली असं आहे का? नाही. त्याच्यासाठी काहीतरी रूल्स आहेत, हे तुम्हाला झाले बाळांनो, पण हे फक्त नाव वेगळं आहे त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं वाटत असेल. राऊंडिंग ऑफ करा म्हणून सांगितलं, 1 डिजिट्स काय करा? राऊंडिंग ऑफ करा म्हणजे एक डिजिट याच्यातला काय करा? काढून टाका. मग काढताना कुठला डिजिट काढावा लागतो? शेवटचा डिजिट काढावा लागतो, आहे का नाही? मग हा डिजिट ज्यावेळेस आपण काढत असतो त्यावेळेस हा डिजिट उचलला आणि काढून टाकला आणि नुसतंच 58.8 एवढंच लिहिलं तर चालतंय का? चालत नाही. का चालत नाही? त्याला काहीतरी नियम आहेत. ज्यावेळेस आपण राऊंडिंग ऑफ करत असतो, बघा बरं का, ज्यावेळेस राऊंडिंग ऑफ आपण करत असतो आणि पॉईंटच्या पुढं जर 5 किंवा 5पेक्षा मोठी संख्या असेल, ओके, ती इलिमिनेट करताना त्या ठिकाणी जर आपण हे 5 इलिमिनेट केलं तर ह्या 5चं किती होतं? 6 होतं. जर पॉईंटच्या पुढं 7 8 असेल, 5पेक्षा मोठे आहे म्हणजे ह्या 7 8 हा 8 इलिमिनेट करायचा आहे म्हणजे इथं काय होणार आहे?
8 होणार आहे. लक्षात येते. पॉईंटच्या पुढं समजा इकडं 60 आहे आणि पॉईंटच्या पुढं 5 9 आहे. मग हा 9 आपल्याला इलिमिनेट करायचा आहे. वन व्हॅल्यू किंवा 1 डिजिट इलिमिनेट करायला सांगितला, राऊंड ऑफ करायला सांगितला, म्हणजे 9 हा आपल्याला काढायचा आहे. काढला की डायरेक्ट काढून चालतोय का? तो 9 नाही. मग कशी येईल ती संख्या? 16 पॉईंट याच्यामध्ये प्लस 1 करावं लागतं. इथे जी संख्या असेल म्हणजे 16.6 होऊ शकते. ही जर संख्या 16.76 असेल, याचं राऊंड अप करायला सांगितलं तर काय करणार? 16.7चं काय होणार? 5पेक्षा मोठी आहे ही 6. 7चं काय होणार? 8 होणार. 16.8 होणार. अशा पद्धतीनं जर पॉईंटच्या पुढची जी 5 आहे ते 5पेक्षा जर मोर दॅन 5 जर ती डिजिट असेल तर काय करतो? ते इलिमिनेट करताना, राऊंड ऑफ करताना एकनं इकडं आपण ते ॲड करतो आणि मग त्या ठिकाणी काय करतो? ती संख्या लिहितो. आता या 58.87 मध्ये तुम्हाला सांगितलं 1 डिजिट काय करा? राऊंड ऑफ करा. म्हणजे राऊंड ऑफ करा म्हणजे काढून टाका असं जर सांगितलं तर कसा करणार? 58 आहे असं राहणार 0.8 आहे का नाही. मग हे किती आहे? 5पेक्षा मोठं आहे 7, म्हणजे इकडं काय करावं लागणार? ॲड करावं लागणार, म्हणजे 58.9. अशा स्वरूपामध्ये हे राऊंडिंग ऑफमध्ये तुम्हाला ती संख्या त्या ठिकाणी लिहावी लागेल. अशा पद्धतीनं राऊंडिंग ऑफ त्या ठिकाणी तुम्हाला करावं लागतं आहे का नाही. एकदम बेसिक साधा सोपा पार्ट आहे, पण याच्यावरती सुद्धा बाळांनो तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. त्याच्यामुळं याची सुद्धा तयारी छानपैकी राऊंडिंग ऑफ तुम्हाला आलं पाहिजे. आता याचे जर एक्झाम्पल जर आपण पाहायचे झाले तर आणखी 1-2 एक्झाम्पल्स घेऊ जे पुस्तकात आहेत ते. समजा तुम्हाला आता 1.223 हा डिजिट दिला आणि या डिजिटमध्ये जर तुम्हाला सांगितलं की याचं राऊंडिंग ऑफ करा आहे का नाही. राऊंडिंग ऑफ हे डिजिट करा. किती? यातले 2 डिजिट्स राऊंडिंग ऑफ करा म्हणून सांगितलं. म्हणजे 2 डिजिट्स कुठले येणार? शेवटचे हे 2 आणि 3. मग राऊंडिंग ऑफ करताना आपण काय म्हणतोय? जर पॉईंटच्या पुढे जर 5पेक्षा जास्त असेल तर ते आपण ॲड करतो. आता इथं किती आहे? 1.223. मग आता 1 पॉईंट आहे असं राहणार. मग हे 2 त्याच्या पुढे किती आहे? 2च आहे. 5पेक्षा मोठं आहे का? नाही आहे का नाही. 3 5पेक्षा मोठं आहे का? नाही. म्हणजे काय होईल? आहे अशी 1.2 या पद्धतीत या व्हॅल्यूची राऊंडिंग ऑफ व्हॅल्यू होते. किती सांगितले? 2 डिजिटनं सांगितले आहे का नाही. 2 डिजिट्स राऊंडिंग ऑफ करायला सांगितलेत, केले म्हणजे इलिमिनेट केले दोन्ही. 5पेक्षा लहान आहेत म्हणजे इकडे काही चेंज करायची गरज नाही. लक्षात येते. पुढची आपण बघितली समजा 12.56. आता या दिलेल्या व्हॅल्यूमध्ये काय करायला सांगितलं तुम्हाला? तर 1 डिजिट त्या ठिकाणी राऊंडिंग ऑफ करायला सांगितला. 1 डिजिट जर राऊंडिंग ऑफ करायला, एक म्हणजे कोणता? हा 6 इलिमिनेट करावा लागेल आहे का नाही. 1 डिजिट इलिमिनेट करायचा आहे. मग इथे किती आहे? 0.5 आहे. 6 आहे म्हणजे 5पेक्षा मोठा आहे. ज्यावेळेस राऊंडिंग ऑफ करतोय त्यावेळेस मग इकडं 5 मध्ये 1 काय करावं लागणार? ॲड करावं लागणार. म्हणजे ती किती येईल? 12.6 एवढी ती काय येणार आहे? व्हॅल्यू त्या ठिकाणी राऊंडिंग ऑफची येणार आहे. लक्षात येते. तर अशा पद्धतीनं बाळांनो राऊंडिंग ऑफ आपण त्या व्हॅल्यू करत असतो. इथपर्यंत काय अडचण? मग आता याच्यामध्ये लिहून देण्यासारखं काय नाही, जस्ट वहीमध्ये पॉईंट नोट डाऊन करा. ओके. आणि याच्यावरचे भरपूर म्हणजे सराव करा राऊंडिंग ऑफचा त्या ठिकाणी, जेणेकरून जे मोठमोठ्या डिजिट्स आहेत त्या राऊंडिंग ऑफ करण्याचा सराव तुम्ही त्या ठिकाणी करा. ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातील. ओके. तर आता याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे बाळांनो, तो म्हणजे जे आपलं इम्पेरिकल फॉर्म्युला आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, पर्सेंटेज कंपोजिशन आहे, ते आपल्याला छानपैकी पाहायचं आहे. आता एकदम व्यवस्थित सुटसुटीत तुम्हाला ते मी पॉईंट समजावून सांगतो. पुस्तकामध्ये दिले पण एकदम असं एकत्रित दिलेलं आहे, एकदम सुट्टा असं काय तुमच्या ते लक्षात येण्यासारखं नाही, पण आपण छानपैकी व्यवस्थित पॉईंट वाईज ते बघणार आहोत. ओके. बघूया आता आपण.